प्रिय लोकशाही म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लोकशाहीला पत्र पाठवलंय, ज्या पत्राची सर्वत्र चर्चा होती। हक्कभंगावरून लोकशाहीला सुषमा अंधारेंचं पत्र। विधिमंडळाची माफी मागण्यास अंधारेंचा नकार। केलेल्या वक्तव्यावर सुषमा अंधारे ठाम। खरं तर त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे। पक्षाने केली, तुमचा मोठेपणा आहे, मी त्याच्याबद्दल आभारी आहे की तुम्ही त्याची जाणीव दाखवलेली आहे आणि तुम्ही परिपक्व राजकारणी आहात असं माझं तरी मत आहे या संदर्भात जे आहे ते। पण त्यांनी तसं लेखी पत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडून ही नजर चुकीने किंवा अज्ञानातून किंवा गैरसमजातून झालेले असं त्यांच्याकडून पत्र आलं पाहिजे। विधिमंडळाचा शेवटचा दिवस गाजला तो सुषमा अंधारेंविरोधात आणलेल्या हक्कभंग प्रस्तावानं। विधानसभेचे आमदार रवींद्र धंकेकर यांना सभागृहात बोलण्याची संधी उपसभापती नीलम गोरे देत नसल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी माध्यमांसमोर केला होता। त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी उपसभापतींची बदनामी केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी विधान परिषदेत करण्यात आली। अज्ञानातून किंवा गैरसमजातून त्यांनी तसं वक्तव्य केलं असं त्यांनी मान्य करायला हवं आणि 8 दिवसात त्यांच्याकडून तसं पत्र आलं नाही तर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देणार असल्याचं नीलम गोरे यांचं म्हणणं होतं। आता यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी माझी तयारी आहे, पण मी माफी मागणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्र लिहित व्यक्त केली आहे। प्रिय लोकशाही, तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे। व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संविधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल। माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी, पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत, परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही। भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे। सुषमा अंधारे। सवयीने आला असेल गोरे नाव, त्याचा एवढा बबरा आणि एवढा बाऊ करण्याची काय गरज आहे? अगदी त्यामुळे मी ठरवलंय की मी माफी मागणार नाही, मोडेन पण वाकणार नाही। काय मला तुमच्या कारवाई करायची आहे, माझी तुरुंगवास भोगायची तयारी आहे। आपल्या विरोधात हक्कभंग आणण्याची चर्चा करणं म्हणजेच राजकीय कुरघोडी करून आपल्याला झुकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सुषमा अंधारेंचा आहे। स्लिप ऑफ टंग झालेली चूक आहे, पण त्या स्लिप ऑफ टंगला अशा पद्धतीने राजकीय कोंडीत पकडण्यासाठी म्हणून जर कुरघोडी करण्यासाठी म्हणून जर वापरलं जात असेल तर हे वाईट आहे। कारण ज्या लोकांना माझ्यावर ईडी, CBI, क्रिमिनल रेकॉर्ड यापैकी काहीच करता येत नाही ते लोक अशा पद्धतीने काहीतरी गलिच्छ राजकारण करू पाहतात, तर अशा लोकांच्या समोर आपण झुकू नये असं माझं म्हणणं आहे। विशेष म्हणजे सुषमा अंधारे यांनी हे पत्र प्रिय लोकतंत्र असं म्हणत संस्कृत मधून लिहिलंय, ज्या पत्र प्रपंचाची चर्चा होतीये। हिंदुत्वाची आधारशिला असणारे सगळे ग्रंथ, वेद, पुराण, श्रुती, स्मृती हे सगळे संस्कृतमध्येच लिहिलेले आहेत। त्यामुळे ज्यांना खरंच हिंदुत्व कळतं त्यांना संस्कृत कळायला हरकत नाही। उलट मी हिंदुत्वाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूनेच संस्कृतमध्ये पत्र लिहिले आहे, इतका सोपा त्याचा अर्थ आहे। आता या पत्राला पत्रातून उत्तर दिलं जातं की आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात पत्र हरवतं, हे येणारा काळ स्पष्ट करेल। पुण्याहून चंद्रशेखर भांगेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।